आपण पाहत आहात आरके न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। पन्हाळ्याजवळ भरधाव कारचा अपघात, दोघे गंभीर जखमी। आज पहाटे कोल्हापूरहून पन्हाळ्याकडे भरधाव वेगाने जाणारी कार नियंत्रण सुटून रस्त्याकडील खांबावर आदळून पलटी झाल्याने दोघे जण गंभीर जखमी झाले। पन्हाळागडाच्या पायथ्याशी असलेल्या बुधवार पेठ गावाजवळ कोल्हापूर पन्हाळा मार्गावर ही घटना घडली। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गांधीनगर येथील 2 तरुण पहाटे पन्हाळगडाकडे आपल्या कारने निघाले होते। निर्मनुष्य रस्त्यावर भरधाव वेगाने जात असताना बुधवार पेठ परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले। त्यामुळे कार रस्त्याकडील बीएसएनएलच्या खांबावर जोरदार आदळली आणि पलटी झाली। धडक इतकी भीषण होती की खांब सुमारे 30 फूट जाऊन रस्त्यालगत असलेल्या चव्हाण यांच्या घरासमोरील 4चाकी वाहनावर पडला। या घटनेत त्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले। पहाटे झालेल्या मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच पन्हाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारासाठी कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल केले। या अपघातात सोनिक विधानी, वय 24, राहणार गांधीनगर व त्याचा मित्र गंभीर जखमी झाले आहेत। पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सीताराम डोईफोडे तसेच आपटीचे पोलीस पाटील रघुनाथ बुचडे यांनी घटनास्थळी भेट दिली। पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास पन्हाळा पोलीस करत आहेत। आरके न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।